नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण पोटली बनवायला शिकतोय. पोटली म्हणजेच आपण बटवा म्हणूयात त्याला. तर कापड मी आडवं घेतलेलं आहे 14.5 इंच आणि त्याची उंची घेतलेली आहे आपण 10-10.25 इंच. 10 इंच म्हटलं तरी चालेल. आणि ह्याच मापाचं सेम आपण अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे. 14.5 बाय 10.25 किंवा 10 म्हणा. बरं, ही मापं थोडीशी बदलली तरी चालतात. तर मग हे झालंय आपलं मेन कटिंग फॅब्रिकचं. कापड खूप छान आहे, राजस्थानी कापड आहे हे. आणि हे अस्तर कॉटनचंच आहे. तर आता ह्याचं आपल्याला मध्ये असं केल्यानंतर इथे गोल राऊंड करायचा असतो. हा तर तुम्हाला माहितीच आहे. आपण उभा पाऊच करतोय हा. तर ह्याच्यासाठी आपण हे कापड घेतोय मोजून. तर 14.5 इंचाचं कापड आहे आपलं. तर मग आपण 14.5 इंचाचा गोल करून घेऊयात. थोडंसं आपण ॲडजस्ट करू शकतो. तर बघू शकता हा गोल आपण केला, पण तो गोल मोजणं खूप अवघड आहे. बरोबर, हे असं असं करून आपण मोजू शकतो. परत ते कापड आपलं थोडंसं पुढे मागे होतं. तर तो गोल राऊंड मोजण्याची खूप सोपी पद्धत आहे. आपल्याला 14.5 किंवा 14.5 इंचाचा आपल्याला ह्याचा राऊंड पाहिजे खालचा तळाचा. तर मग हा गोल मी काढून घेतला आहे. जस्ट मापं माझी घेऊन झालेली होती, पण म्हटलं व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा म्हणून आता पुन्हा मी दाखवते. तर आपलं माप किती आहे 14.5चं. 4 4 8 4 3 12 4 चौक 16. तर 16चं नाही आहे, आपलं 3.5 इंचाचं घ्यावं लागेल. गोल आहे आपल्याला पाहिजे 14.5चा. तर आपण एक लेअर इथे कटिंग करून घेणार आहोत. ठीक आहे, तर ते आता मशीनवर जाऊन बघूया पुढच्या गोष्टी. तर चला, आपण आता आलेलो आहे मशीनवर. मशीनवर आल्यानंतर मी इथं फॉर्म घेतला आहे. फॉर्म म्हणजे काय, तर शर्टमध्ये आलेला स्पंज जो असतो तो जपून ठेवलेला आहे मी. टेलर लोक म्हटलं की ते जपूनच ठेवतात सगळेजण. एक अस्तरचा तुकडा घेतलेला आहे, तो पण उरलेल्या कापडाचाच घेतलेला आहे. ब्लॅक कापड आपण बाहेरून लावतो आणि जे पिंक मी घेतले ते आतून लावणार आहे. आतून याच्यासाठी पिंक कापड लावते की एखादी वस्तू जर खाली असेल तर ते ब्लॅक कापडामध्ये आपल्याला आतमध्ये काही दिसत नाही जास्त. हे गुलाबी किंवा व्हाईटसारखं असेल तर ते आपण बटव्यामध्ये सहज कुठल्याही गोष्टी ठेवलेल्या शोधू शकतो लगेच, म्हणजे वरूनच ते आपल्याला दिसतात. तर असं करून दोन्ही आपण मगाशी 14.5 इंच तसं ठरलं तसं अस्तरचा कपडा आणि मेन फॅब्रिकचा कपडा आपण घेतला. त्याच्या मापाचा स्पंज कापून घेतला आणि आधी ते आपण कापडाला जुळवून बघितलं जुळतं आहे का व्यवस्थित. तर जुळल्यानंतर मग आपण अगोदर कापड ठेवलं, मेन फॅब्रिक ठेवलं आहे, त्याची सरळ बाजूवर ठेवली आहे. नंतर आपण गोल राऊंड घेतला आहे. जो गोल राऊंडची फ्रंट बाजू आहे आणि जी मेन कापडाची फ्रंट बाजू आहे ती आपल्याला एकमेकांना समान धरायची आहे. आणि मी अशा पद्धतीने शिवते की आतून कापड शिल्लक दिसणार नाही आहे किंवा शिलाई दिसणार नाही आहे, जेणेकरून आतून ते पूर्ण कवर होऊन जाईल. अशा पद्धतीने मी शिवते आहे. त्यामुळं आतमध्ये अजिबात कापड किंवा दोरे वगैरे काहीही दिसणार नाही आहे. तर अशा पद्धतीने आता गोल राऊंड आपण पूर्ण करून घेतो आहे छान असा. कापड जुळतं आहे की नाही जुळतं हे मध्ये मध्ये चेक करत चला सगळ्यांनी, कारण की हा गोल राऊंड म्हणजे तसं खूप अवघड काम आहे ही गोष्ट. कारण की थोडं जरी अर्धा इंचाचा जरी प्रॉब्लेम झाला तरी आपल्याला तो गोल काढावा लागतो, पुन्हा तो कापायचा, पुन्हा ते उसवायचं, म्हणजे तो गोल पुन्हा बिघडून जातो आपला थोडासा. एका साईडने सरळ होतो तिथल्या तिथे आपण केल्यानंतर. अशा पद्धतीने आता गोल राऊंड आपला जोडून झालेला आहे. त्यानंतर मग अस्तरचं आणि मेन फॅब्रिक हे आपण वेगवेगळं शिवून घेतो, एकत्र शिवत नाही आहे डायरेक्ट. कारण की ही पण शिलाई आपली आतून झाकून जाणार आहे, जेणेकरून बाहेरून काहीच फिनिशिंग म्हणजे आतून काहीच दोरे वगैरे आपल्याला कुठेच टिपेचे दिसणार नाही आहेत. ऑल ओव्हर फिनिशिंग पूर्ण होऊन जाईल. तर आधी अस्तरची टिप मारून घेतली, त्याच्यानंतर उलट साईडनेच आपण मेन फॅब्रिकची पण टिप मारून घेतली आणि नंतर पर्स जशी आपण सरळ करतो तसं ते करून घेतलं. तुम्ही बघू शकता छान झालं आहे. आणि इथे आपण फोल्डिंगची टिप पण टाकू शकतो, पण मी पायपिंग केलेली आहे काळ्या कलरची. जे थोडंसं कापड माझ्याकडे प्लेन काळं होतं, ब्लाऊज पीसचंच उरलेलं होतं ॲक्च्युली. मग ते घेतलं आणि त्याची बॉर्डरला पायपिंग करून घेतलेली आहे छान.
पायपिंग म्हणजे काय तर सेम ब्लाऊजला करतो आपण तशाच पद्धतीने, फक्त ब्लाऊजला आपण सुलट बाजूने उलट बाजूला करतो. पण इथे मी आधी उलट बाजूला शिलाई मारून घेतली आणि नंतर बाहेरच्या साईडला पायपिंग फोल्ड केलेली आहे. तर अशा पद्धतीने छान अशी पायपिंग करून झाल्यानंतर आपलं प्रॉपर ते फिनिशिंग आलेलं आहे गोटचं. आणि ह्याच्यानंतर काम राहतं ते आपलं नॉट घालायचं, कारण की बटवा म्हटलं की नॉट आल्या की थोडंसं डेकोरेशनसुद्धा आलं त्यालाच. हे पूर्ण पायपिंग आपली पूर्ण होती आता. बघू शकता तुम्ही, पायपिंग आपली पूर्ण झाली आणि वरती अर्धा इंच सोडून त्याच्या खाली 1 इंचाच्या अंतरावर आपण 2 टिपा मारून घेतोय. वरतून अर्धा पाऊण इंच तुम्ही सोडू शकता. मी अर्धा इंच वरती सोडले आणि 1 इंचाच्या गॅपने 2 टिपा मारल्यात, एक वरती आणि एक खालती. म्हणजे एक वरती अर्धा इंच सोडला, नंतर एक टिप मारली, त्या टिपेनंतर 1 इंच सोडला आणि नंतर पुन्हा एक टिप मारली. म्हणजे मध्ये आपल्याला नॉट घालायला रिकामी स्पेस भेटणार आहे. आणि आपण टिपा अशा पद्धतीने मारल्यात की आपल्याला जास्त उचलसाचल करायची गरज नाही आहे, उसवायची म्हणजेच. कारण की आपलं कापड जे आहे ते परमनंट आपलं राऊंड मारण्यासाठी नाडीसाठी व्यवस्थित राहणार आहे. इथे मी कात्रीने लॉच मारून घेतले, तुम्ही अगरबत्तीने सुद्धा बीळ पाडू शकता. सो एका साईडने मी टिप उसवलेली आहे आणि एका साईडने थोडंसं कापडच कापडलं आहे, जेणेकरून मी नंतर जरा देव्यावर ते पॅक करून घेईल, कारण की परत आपले धागे निसटू नयेत म्हणून. तर छान असं मी लॉच मारून घेतलेत आणि आता आपण नॉट घेतोय. नॉट पण किती घ्यायचे आपल्याला, जेवढं आपण ठेवलं आहे ना, जेवढा पाऊच आहे त्याच्यापेक्षा 4 बोटं डबल जास्त घ्यायचे आहे. एका बाजूने गाठ मारून आपण पिनअप करून घेतोय. एका साईडने एक नाडी घालायची, ती पुन्हा तिथूनच काढायची, मग दुसऱ्या बिळातून पुन्हा नाडी घालायची, ती पुन्हा त्याच बिळातून बाहेर काढायची, जेणेकरून आपण दोन्ही नॉट ओढल्या की आपला पाऊच बंद होतो. एकाच नाडीचं काम नाही हे, ह्याच्यासाठी 2 नाड्या लागतात आपल्याला. सो छोटी पिन होती त्यामुळे जरा टफ जात होतं मला हे ओढणं, म्हणजे आतून लेस ओढणं. पण चला, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, तसं चांगल्या गोष्टी बनवायला आपल्याला वेळ पण द्यावा लागतो तेवढं त्याच्यासाठी. सो फायनली आपली पिन बाहेर निघालेली आहे आणि सगळीकडून आपल्या नाड्या जॉईन करून झाल्यात. मग हे सगळं झाल्यानंतर मग आपण ह्या ज्या नॉट दिसत आहेत त्या आपण सुईमधून आपलं मशीनची शिलाई मारूनच पॅक करून घेणार आहोत, जेणेकरून त्या निसटू नयेत म्हणून. आता ही नॉट जी आहे, जी शिलाई मारलेली बाजू आहे ती आपल्याला आतमध्ये घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि नाडी नॉट ओढून पूर्ण बघायची आपल्याला, किती आपण नॉट बाहेर घेतली, किती बाहेर येते का, त्याची काळजी घ्यायची आपल्याला. आणि अशा पद्धतीने आपला छान पाऊच असा तयार झाला आहे, बघू शकता तुम्ही. थोडंसं असं आपण जिथून टिप मारली तिथून फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे त्याचा आकार ज्याचा त्याला झाला की मस्त ते फुल राऊंड तयार होतो छान असा. तर चला, पाऊच शिवून झालेला आहे आपला. पाऊच म्हणजेच आपला बटवा. कशी आवडली माझी शिवण्याची पद्धत? खूप सोपी आहे की अवघड आहे हे पण सांगा. मोबाईल बसून आपलं भरपूर काय काय सामान बसेल. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये बटव्याला आतून आपण खिसा कसा करू शकतो ह्याचा मी पुढचा व्हिडिओ आणेलच लवकर. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला की नाही आवडला तुम्ही नक्कीच सांगा. तर हे फायनल लुक आहे आपलं बटव्याचं. माझ्याकडे 2 कानातले होते, सो मी तिथे लावलेले आहेत ते शोला असेच. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितला.